तर निघावं लागणार आहे, आपल्याला पळावं लागणार आहे, नाहीतर लई लई बत्ती बसणार आहे. हा ते पोरं पेन आहे, पोलीस पण सायरन पण वाजू राहिला पोलिसांचा. अरे हो रे, पोलिसांचा सायरन पण वाजू राहिला. हा अरे लवकरात लवकर आपल्याला ही जागा खाली करावं लागणार आहे. हा अहो बॉस तिकडनं जीव राहिला ना ते. मायला त्या वासरामुळे झालं. आता सीआयडी काय प्लॅन करते काय नाही समजलं असतं मला. आता लवकर जातो, पडतो बाबा, सापडलो ना यांची लई बेकार काम आहे, हे लई पत्ती देतील मला. तुम्हाला शिवलाल भाऊ आहे का? हा शिवलाल भाऊ आहे, पण तुम्ही पडू का राहिले? हा काहीतरी लोचा झालाय वाटतं बरं का, काहीतरी लोचा झाला जे. काहीतरी आहे वाटतं. हा हे परत सुट्ट्या नाही, यांच्या मागच जावं लागणार आहे. मायला शिवलाल भाऊ नेमकं जुन्या वाड्यात काय करू राहिले? कुछ तो लोचा दिख रहा है बापू अपने को. दया कुछ तो लोचा है, कुछ तो गड़बड़ है, जाके देखना पड़ेगा. क्या शिवलाल, क्या खबर लाए अभी? गोलो दादा काहीतरी लोचा झालाय बरं का. सीआयडी काहीतरी नवीन प्लॅन बनवते, पक्का नवीन प्लॅन बनवते. अरे बनवते ना. हा काय बनवताय नेमकं नवीन प्लॅन काय त्यांचा आता? तेच तर समजलं नाही यावेळेस काय करता. ते वासराने नेमकं घोड केला ना, मग नाहीतर मला सगळं समजलं असतं. पण काय करावं आता, ते वासरामुळं झालं ते सगळं. अरे क्या आदमी क्या तू? हा अरे तुला मोकळं कशासाठी सोडले? हा अरे त्यांच्यावर नजर ठेवायला सोडले ना. मग त्यांचा काय प्लॅन आहे काही नाही. मग हा सगळं व्यवस्थित ते बघायलाच तुला सोडलं होतं नेमकं मी. अरे काय माणूस आहे का तू? हा ना, मी त्यांच्यावर नजर ठेवूनच होतो म्हटलं. ते नेमकं काय करता, कुठं जाता, काय करू राहिले, कोणाशी भेटता वगैरे सगळं बघितलं ना मी. पण नेमकं आहे प्लॅनिंगच्या वेळेस घोड झाला. मग अरे मग थांबायचं ना, त्यात काय एवढं? हा थांबायचं तिथं. अरे पकडला गेलो असतो ना मी. वा तो एक ते हेम्या जाती माझ्या मागं लागलेला होता. हा कसं तरी त्याला चकून मी इकडे आलो मी तुम्हाला सांगायला. त्यात वरून म्हणे मग पकडलं गेलं असतं तर. ठीक आहे हा एक काम कर तू आता परत जाय आणि ते काय करताय काय नाही हा याच्यावर व्यवस्थित लक्ष दे बरं का. हा व्यवस्थित लक्ष दे. हो मी लक्ष देतो, पण तुम्ही शांताराम भाऊला लपवलं कुठे म्हटलं. हा व्यवस्थित बरं का, ते सीआयडीचं काही सांगता येत नाही. अरे किसको शांताराम को? उस बात की फिक्र मत ले तू. इसी वाड़े में एक खोली है ना, वो खोले में मैंने उसको बराबर बंद करके रखा है. हाँ तू उसका टेंशन मत ले. तू खाली अपने को खबर देता रहे कि सीआईडी का अगला प्लान क्या है, नेक्स्ट प्लान क्या है, उनका नेक्स्ट मूव क्या है. हाँ ये सब तू ध्यान में रख के है ना. तुरंत मेरे को कॉल कर. नहीं मैं आपको पल पल की खबर देता रहूँगा ना. उसकी टेन्शन मत लो तुम. हां मी आता जातो बरं का. हां तेच म्हटलं शांतारामला कुठे ठेवलं काय ठेवलं ते म्हटलं, आणि बाकीच्या गोष्टी तुमच्या कानावर घालाव्यात. हां थोडा बंदोबस्त कडक ठेवा. हां येतो म्हटलं मी. याला म्हणतात काकेत कडसान गावाला वरसा. हा मायला सगळं गाव शोधून काढलं, शांताराम भाऊ इथं सापडले. हा मेन म्हणजे या सगळ्यांचं कारणीभूत शिवलालचे. अच्छा शिवलालनेच हे सगळं घडून आणलं. त्याला नंतर बघतोच मी. आधी मला आहे ना शांताराम भाऊला सुटका करू दे फक्त. हा शांताराम भाऊ मोकळा झाला म्हटलं मग नंतर मग शिवलालची बारी. आता आपल्या सीआयडी गँगला फोन करून सांगतो आणि व्यवस्थित पद्धतीने बैठक लावतो सगळी. तेच करावं लागणार आहे आता. सगळ्यांना फोन करून सांगून देतो. हा हॅलो, हा बोल म्हटलं हिमे भाऊ बोल. हा आता एक सगळे पब्लिक आपली जवळ आहे ना, सगळी गँग वगैरे जवळच आहे ना. हा स्पीकरवर ठेव म्हटलं फोन, स्पीकरवर ठेव. हा स्पीकरवर दे फोन हिमे भाऊ. हा बोल बोल काय म्हटलं, काय प्लॅन वगैरे काय आहे? अच्छा ठीक आहे. हां तुम्ही सगळे जवळ जात. हां ठीक आहे. हे बघा आता सगळ्यांनी व्यवस्थित कान देऊन ऐका. हां लवकरात लवकर म्हटलं एकदम फास्टमध्ये लवकरात लवकर जुन्या वाड्याजवळ सगळ्यांनी जमायचं आहे आपल्याला आत्ताच्या आत्ता. ओके ओके. हां अच्छा सगळ्यांना घेऊन यायचं आहे का? हां बरं ठीक आहे सगळ्यांना घेऊन येतो मी. हां कुठं जुन्यावाडा? हां जुन्यावाड्याजवळ. हो ठीक आहे. हां हो म्हटलं जुन्यावाड्यातच घेऊन ये आणि सगळ्यांना घेऊन ये बरं का, लवकर घेऊन ये. ओके ओव्हर अँड आउट. म्हटलं ऐकलं ना सगळ्यांनी. हां चला आता पटापट आवरा आणि चला म्हटलं जुन्यावाड्याजवळ चला. अरे हे काय घेऊन आले म्हटलं? जेसीबी गदे बकरी वगैरे. हे काय म्हटलं? तूच बोला ना पटकन या म्हणे लवकरात लवकर. मग जे भेटलं ते हातात घेऊन आलो. म्हटलं ते जाऊ द्या, ते एवढे काय बोलवलंय नेमकं काय काम आहे? पटकन सांग म्हटलं. हे कधी पण परत द्यायचे. हो सांगतो म्हटलं त्याच्या आधी लाऱ्या. एक काम करतो आता आत्ताच्या आत्ता निघ लवकर आणि पोलिसांना घेऊन ये म्हटलं सोबत. हो आणि सोबत त्यांना येताना सांगशील मोठी व्हॅन पण घेऊन ये असं. येस बॉस, हे आता लगेच जातो.
आणि हा तुम्ही बाकीचे आता हा ते JCB गदे वगैरे बाजूला लावा आणि पटकन मायाबरोबर निघा. चला याबरोबर इकडं लवकर या. अरे हो हो गदे वगैरे लावतो म्हटलं, पण प्लॅन वगैरे हा प्लॅन काय नेमकं कशासाठी बोलवलं इकडं? तुला लई काय राहते खरंच ना कोणत्याही गोष्टीची. हा बरं आहे का, शांताराम भाऊचा पत्ता लागलेला आहे. हा या जुन्या वाड्यात कोणत्या तरी एका खोलीमध्ये शांताराम भाऊला कैद केलेलं आहे. तर आपल्याला आहे ना हा शांताराम भाऊला सोडायचंय आणि ते जे गुंड आहे त्यांना पकडायचंय. ओके. अरे बापरे, शांताराम भाऊ इथे आहे का? बरं बरं ठीक आहे ठीक आहे, पटकन पटकन जाऊ मग आपण, पटकन त्यांना सोडून घेऊ आणि कोण आहे ते गुंड बघू त्यांना. बघू म्हटलं. अरे बघायचंच आहे, पण तुम्ही इथून तर निघा लवकर. हा इथून निघत नाही काही नाही, नुसतं गप्पा मारू राहिले. चला लवकर. म्हटलं चला ना आता, काय राहिलं आता. हा अहो चला लवकर, ते पडून जातील ना तिकडं. अरे म्हटलं हो ना, चाललोय ना आता. हा थांब थोडं. अरे एवढी काय काही हा गाडीची चावी वगैरे घेतो का नाही? अहो घ्या ना लवकर, घ्या ना. हा आता ते पडून जातील तिकडं. हो ना बाबा. ए हवालदार, चल चल लवकर गाडी बसा. सब इन्स्पेक्टर शिंदे, तुम्हाला काय वेगळं सांगावं लागेल का? चला लवकर. हो आलो साहेब, आलो आलो. ए यार थांबा रे, थांबा. काय रे, कसला आवाज झाला? काय माहिती बॉस, काहीतरी झालं वाटतं बरं का, काहीतरी लोचा झालाय. अरे जाके देख ना फिर. हा इथे क्या मुंड्या गळा के खडा है तू? हा हा बस जातो जातो मी. क्या रे, क्या हुआ? हा कौन है उधर? अरे बॉस वो सेठ के आदमी आए और साथ में क्या बोले तो पुलिस भी लेके आए हो. अरे पण त्यांना इथला पत्ता दिला तरी कोणी म्हटलं? हा काय शिवलालचा प्लॅन तर नाही ना? काय माहिती बॉस, काय माहिती. पण आता तर निघावं लागणार आहे, आपल्याला पळावं लागणार आहे, नाहीतर लई लई बत्ती बसणार आहे. ते पोरं पेने पोलीस पण सायरन पण वाजू राहिला पोलिसांचा. हो रे, पोलिसांचा सायरन पण वाजू राहिला. हा अरे लवकरात लवकर आपल्याला ही जागा खाली करावं लागणार आहे. हा अहो बॉस तिकडनं जीव राहिला ना ते. शिलगाव तिकडे, मला काय करायचंय, मी इकडनं पडतो. अरे यार तू कुठं होता? हा इकडनं व्ह्यू राहिले ते, मला सांगितलं नाही काही नाही. हा काय करता, तिकडनं व्ह्यू राहिले म्हणजे काय इकडनं व्ह्यू राहिले काय? हो ना बॉस, इकडनं व्ह्यू राहिले ते. काय करता आता, आपल्याला चोपेर त्यांनी घेऊन घेतलंय बॉस. निघता काय येणार नाही वाटतं, गेला आपला गेम झालाय आज. साहेब ये बघा, हे इकडे लपलेत. बॉस आले, पळा पळा. हा म्हटलं हेमे भाऊ या रूम मध्ये नसतील चंद्रम भाऊ. मग या रूमला काही कडे नाही, कुलूप नाही, काही नाही. मग हे बघ सगळ्या दरवाजांना कुलूप लावलेले. या दरवाजा लावलाय का कुलूप? माहिले चल लारेचा आवाज. ए अरे लारे इथं जे रे मी. हा इथं जे. ए हेमे अरे इकडे जे ना मी. अरे तुला बोललो ना मी, मला माहितीच होतं चंद्रम भाऊ याच खोलीमध्ये असतील. उघड तू दरवाजा उघड. अरे चंद्रम भाऊ भेटले रे. चंद्रम भाऊ तुमची जबान मजा आहे. हा बिर्याणी बिर्याणी. हा अरे काय बिर्याणी बिर्याणी. गप्पा काय मारायला, सोड ना म्हणतं मला. हा सोड म्हटलं लवकर. सोडतो ना. हा लारे सोड रे यांना, सोड. चंद्रभाऊ कुठं चालले? हे आलो थांब, 2 नंबर लागले मला जोरात. गोलू डॉन. शेवटी तू माझ्या तावडीत सापडलास. हा सापडलास म्हटलं तू माझ्या तावडीत. अरे तू क्या छपा रहा है, ये सीआईडी गैंग की वजह से सापड़ा मैं तेरे को. नहीं तो याद कर वो 4 साल हा? कैसे तेरे को भिंगोटी के जैसा घुमाया था मैंने इधर उधर. हाँ क्या? हाँ अभी नहीं, तेरे को 10 साल मैंने पूरी चक्की पिसवाई ना. हाँ तो मेरा नाम भी पवार नाही. देखता ना मी तेरे को. हा तू कसा निघतो आता तेच ना बघतो ना मी. कोणता तुझा डॉन येतो आणि कोणता येतो तुला सोडायला, बघतोच मी. मायला आपलं राहिलं बाजूला यांचं चालू होऊन गेलं का? हो म्हटलं साहेब तुमचं हे डायलॉग बाजी बंद झाले असेल ना, तर चला म्हटलं तिकडं. हा नाही तर ते 5 लाख रुपये पण जायचे आणि त्यांची माणसं बी जायची. चला लवकर तिकडं. हो मग जायचं ना भाऊ, तिकडे जायचं ना. शिंदे हा या म्हटलं ना, गाडीत घ्या. हा आणि चांगल्या बेड्या लावा का पक्क्या. अच्छा पूर्ण 5 लाख रुपये. तेच म्हटलं, ते मागची वाट सारखं ठगवत नाही ना, नाही ते यावेळेस शांताराम जिवंत राहणार नाही बरं का. हो नाही पूर्ण 5 लाख रुपये आहेत म्हटलं, पूर्ण 5 लाख रुपये आहेत. हा 1 रुपया कमी नाहीये. तुम्ही काय टेन्शन ना घ्या, फक्त शांतारामला सोडा बरं. अरे हाँ रुको हमको गिनने तो दो. देख तो 5 लाख है क्या. हे रुक भी जाओ बरकरदार. इतनी भी क्या जल्दी है. हा तुझीच वाट बघत होतो मी. आला का म्हटलं, परत आला तू. अरे हम अकेले नहीं आए, पूरी 12 साथ लेके आए. पोलिसांना घेऊन आले सोबत. आमच्या सोबत चालू पण. हा बोललो होतं ना, याचे परिणाम खूप वाईट होतील. आता खूप परिणाम वाईट होतील म्हटलं. बॉसला आत्ताच फोन लावतो. हा आणि सांगतो म्हटलं काय आहे काय नाही ते. आम्हाला काही नाही रे, आम्ही तर कब्जा होऊन जाऊ म्हटलं. पण बॉसला माहित पडलं ना, शांतारामचा गेम आहे फिक्स. हा शांतारामने वाचत म्हटलं आता. एक काम कर, तुझ्या बॉसला पण जेलमध्येच भेट म्हटलं तू. हा जेलमध्ये भेट. हा साहेब घ्या यांना घ्या.
कोणाच्या नावाने घाबरतोय तू आम्हाला? गोलूदाच्या नावाने घाबरतोय म्हटलं. अरे त्याला आधीच काहीतरी केलंय मी, जेलमध्ये टाकलं म्हटलं त्याला गोलूदाला. घ्या ना घ्या ना तावडीत घ्या म्हटलं. धन्यवाद साहेब, खरंच मनापासून धन्यवाद. बरोबर टाईमवर आले तुम्ही. हो धन्यवाद माझे नाही, या फेडी गँगचे करा म्हटलं. यांनीच त्या चोरांना खरंच पकडून आणलं. नाही तर आम्हाला काय शक्य होतं काय? हो ना साहेब, आमची सीआयडी गँग खरंच खूप मोलाची गँग म्हटलं. हां, पण हे म्हटलं हे तुझे शांताराम भाऊ कुठे? आहेत म्हटलं, घरी आहेत. चला घरी जाऊ, बाकीचा किस्सा घरी सांगतो. मी म्हटलं मानावं लागेल सीआयडी टीमला. जाऊ द्या, जे झालं ते झालं. 5 लाख पण वाचले आणि सगळंच वाचलं. म्हटलं ते चोरांना बी पोलिसांच्या हवाली केलं, चांगलं केलं. ते म्हणतात ना, अंत भला तो सब भला. हो ना, ते चोर बीर काय माहिती कुठले काय कसे, त्यांना पत्ता कोणी दिला काय माहिती. अचानक डायरेक्ट शांतारामला किडनॅप पण करून घेतलं. त्यांना कळालं कसं काय? पण त्यांना कसं कळालं शांताराम भाऊकडे पैसे असं? शांताराम भाऊ म्हटलं तुम्ही सांगता की मी सांगू? हो दे तुझ्या हाताने जाता काय? हा सगळा गेम आहे ना शिवलालचा होता म्हटलं, शिवलालचा. काही वेळ सांगतो आता, शिवलाल काय लाल करेल बी. अच्छा, तुम्हाला खरं पटत नाही ना शिवलालच्या तोंडून ऐकू? काय म्हणता शांताराम भाऊ, होऊन जाऊ देऊ का? हे बाबा आता नको म्हटलं, आता लई थकलोय मी, संध्याकाळ पण झाली. हा मस्तपैकी ताव मारतो म्हटलं, आता जेवण बिवण करतो आणि उद्या बघू त्याचा पाटा. उद्या नक्की त्याला 32 आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही नेक्स्ट एपिसोड म्हणताय असं? बरं ठीक आहे, नेक्स्ट एपिसोड मध्ये बघू म्हटलं त्याला. होऊन देणार रे बाबा, आजच काय आहे ते. नाही हो, कुठं काय. मंडळी बी थकली असतील आता, त्यांनाही आराम करू द्या. नेक्स्ट एपिसोड मध्ये म्हटलं शिवलालला 32, 101%. म्हटलं बॉस, सीआयडी गँगला माहित पडलंच कसं काय पण की तुम्ही तिथं आहे? आणि शांतारामला किडनॅप करून आपण तिथं ठेवलंय ते. अरे वही तो बात है कि मेरे को अभी भी नहीं समझ में आ रहा कि शांताराम वहीं पे है, हमने उसको उधर किडनैप करके उधर बांधला है. ये बात लीक कैसी हो गई? बॉस मला तर वाटतंय ना, नाही वाटतं रे, 100% मला डाऊटच आहे. म्हटलं शिवलालनेच ही गोष्ट बाहेर काढली असेल. त्याला सोडून कोणाला माहिती होतं? अरे मंदबुद्धी, मला एक सांग म्हटलं, त्याला जर हे घडून आणायचं होतं तर त्याने आपल्याला शांतारामला किडनॅप कशाला करायला लावलं असतं? बॉस तुम्ही बी ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगावं लागतात. अहो आपले त्याच्यावरती 1 लाख रुपये होते, बरोबर? आता ते 1 लाख रुपये काढण्यासाठी आपण त्याला पर्शन करत होतो, बरोबर ना? म्हणून त्याने एवढा सगळा खेळ खेळला. तुम्हाला माहिती नाही म्हटलं, त्यांच्या गावाचे लोक सगळे एक परिवार सारखे राहतात. एकावर संकट आलं तर सगळे समोर येतात. तुम्हाला नाही माहिती? चुम्मा आईला शिवलाल एवढा खतरनाक गेम खेळला आपल्याबरोबर. म्हणजे पहिल्या वेळेस आपला भरोसा जिंकण्यासाठी त्याने गेम खेळला आणि दुसऱ्या वेळेस डायरेक्ट मध्येच टाकलं. म्हटलं बरं ठीक है. ए भाई अपने को छुटने दे अभी इधर से. देख तू शिवलाल का कैसा पाटा पाडताय मी. अरे अजून एक गोष्ट मेन म्हणजे, समजा त्याचा प्लॅन नसेल बी, मग त्याला का मध्ये घेतलं नाही? त्याला का तुरुंगात टाकलं नाही? खरी तर त्याची आयडिया होती ना. त्यानेच आपल्याला किडनॅप करायला लावलं होतं ना. मग अहो हे मी सांगतो काय, 100% रामपूरवाल्यांची आयडिया होती आपल्याला मध्ये टाकायची आणि त्याला शिवलालला बाहेर काढायची. मी गॅरंटी देऊन सांगतो ना. नहीं आ गया, मेरे ध्यान में आ गया है. शिवलाल तू गया रे अभी, गया तू अभी. चिल्लाने का नाही म्हटलं, तुमचा अड्डा नाही बरं का.